लाजतोय तो. नका लाजू, बोल. चल, ऑडियन्स आपलीच आहे. हाय 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 गाईज, बाय गाईज. असलं कुठं असतं नाही गाईज. आम्ही चाललोय असं दोघं फिरतोय, काही ना काम नाही आम्हाला. हा आलं की आम्ही असं भटकंती करत बसतो, नुसतं इकडून तिकडं तिकडून इकडं उन्हाळावाने बोंबलं तिडतोय. आता आम्ही असंच फिरत फिरत आम्ही आलो आता ब्लीच कॅफेला. अक्षय मला ट्रीट देतोय. मग तिथलं मला फ्रेंच फ्राईज आवडतात, तर तिथं फ्रेंच फ्राईजची ऑर्डर दिली, पिझ्झाची ऑर्डर दिली. आज आम्ही आलो ब्लीच कॅफेला. अक्षयनी मला ट्रीट देतोय, अक्षय मला ट्रीट देतोय पिझ्झाची, त्याच्यामुळे आलो. फ्रेंच फ्राईज आले आणि मी ते खूप आवडीने खाऊ लागले. मला लय आवडतात तिथले फ्रेंच फ्राईज, छान लागतात. त्यांचा डीप लय वेगळ्याच प्रकारे बनवून देतात. ते काय बनवतात काय माहिती. मग म्हटलं एक स्नॅप पण टाकावा. मग हातात मी फोन घेतला. पिझ्झा आला. पिझ्झावरती ऑरेगॅनो चिली फ्लेक्स टाकलं, ते पण खाल्लं. तो पण खूप छान होता. अक्षयला दाखवून दाखवून खात होते. अक्षयला पिझ्झा फ्रेंच फ्राईज वगैरे काहीच आवडत नाही. मग अक्षयसाठी आम्ही भारतीत मोमोज खायला आलो. पण तिथं पण असं झालं की ते मोमोज पण मीच खात होते. मग नंतर त्याला म्हटलं जाऊ दे, तू पण खाऊन घे. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? आम्ही भरपूर ठिकाणी मोमोज खाल्ले, पण या स्टॉलवरचे मोमोज खूपच भारी लागतात. आता आमचा तो एक फेवरेट स्पॉट झालेला आहे. नॉर्थ ईस्ट मोमोज म्हणून त्यांचा स्टॉल आहे तिथे भारतीमध्येच. खूप मस्त मोमोज लागतात. चटणी आणि डीप वगैरे सगळं छान लागतं. तिथले स्टीम मोमोजच आमचे जास्त फेवरेट आहेत. मग आम्ही तिथून पुढे गेलो कोका, कारण की खाऊन झालं तर आता काहीतरी प्यायला पाहिजे. मग कोकाला गेले. कोकावरतून ऑर्डर केली तिथे. थिक चॉकलेट कोका ऑर्डर केला तिथे. मग तो घेतला आणि प्यायला गेले. तिथला ॲम्बिशन्स पण खूप छान होता. आतमध्ये कसं तरी असं वेगळ्याच प्रकारे त्यांनी झाड वगैरे लावलं होतं. हे पहिलं खूप छोटं होतं, तेव्हापासून आम्ही इथे येतो. आता त्यांनी खूपच छान केलं आहे आणि त्यांची टेस्ट पण पहिल्यासारखीच आहे. तिथं आमचा हाईटवरून थोडं बालिशपणा चाललं, तर मग आम्ही तिथून निघालो. आणि जाता जाता मिस्टर DIY दिसलं. मग तिथं जायची चूल असते ना, मग आम्ही गेल्यावरती मला मिरर बघायचा होता, पण त्यांच्याकडे ब्लॅक कलरचा होता. मला व्हाईट हवा होता. मग जरा वस्तू वगैरे बघितल्या. प्राइस ₹180 हे असं रिकाम आहे फक्त. डब्बा आहे, प्लॅस्टिकचा डब्बा, ₹180. अशा 2 बाटल्या घरात पडून आहेत, तरी पण त्या पोरीला ही बाटली अजून एक घ्यायची. गप ना, घेऊ दे की. 2 बाटल्या घरात आहेत, 2 असले ना सेम 2 बाटल्या आहेत. तिथली मोठी पण एक बॉटल आहे. पाणी पिईल मी दिली तर पाणी पिईल मी. तरी पण तिला ही बाटली घ्यायची. घेणार मी. गाईज आम्ही DIY मधून बाहेर आलोय आणि बाहेर आल्यावरती पाऊस खूपच वाढलाय, पण ठीक आहे. आता जास्त जोरात यायच्या आधी आता आम्ही घरी जातो. गाईज भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये, नेक्स्ट व्हिडिओ. सबस्क्राईब करा, कमेंट करा, फॉलो करा.